नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजूभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 1 नोव्हेंबर 2025. आज 24 तासाचा आपण कशा पद्धतीने राज्यामध्ये वातावरण राहील या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. फक्त मित्रांनो, भारतीय हवामान खात्यामार्फत उपग्रहाद्वारे मिळालेली ही भारताची प्रतिमा आणि सध्या भारतात 2 सिस्टीम कार्यरत आहेत आणि या 2 सिस्टीमचा कशा पद्धतीने राज्यावर परिणाम होईल हे आपण सातत्याने सांगत आलेलो आहोत. आजही सांगणार आहोत. मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की साधारणतः 29-30 तारखेपासून राज्यातला पाऊस कमी होते, म्हणजेच या सिस्टीमचा जो प्रभाव होता राज्यावरला तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. अगदी पूर्णपणे ही सिस्टीम दूर गेल्यामुळे राज्यावरील कुठेही याचा प्रभाव राहिलेला नाही. आणि आपण असंही सांगितलं होतं की या सिस्टीम जेव्हा ही गंगे मैदानात जाईल तेव्हा अरबी समुद्रातली जी सिस्टीम आहे ही काही केल्या ओमानकडे किंवा पश्चिमेकडे जात नाही. ती काही काळासाठी या ठिकाणी लोटल्या गेली होती, परंतु ही सिस्टीम जेव्हा दूर गेली तेव्हा परत ही एकदा किनाऱ्याकडे आलेली आहे आणि हिनं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केलेली आहे. आजपासून मित्रांनो, ती गुजरात ला लागून असणारा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात ती प्रभाव निर्माण करणार आहे. उत्तरेकडील जो महाराष्ट्र आहे आपला तो प्रभावित करणार आहे. पूर्व पश्चिम विदर्भ प्रभावित करणार आहे. मराठवाड्याचा उत्तर भाग, मी तुम्हाला सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागापर्यंत या सिस्टीमचा प्रभाव राहू शकतो, घाटावर राहू शकतो. कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, सांगली, सातारा असेल, या पश्चिम घाटावर ही किनारपट्टी भागात, कोकण किनारपट्टी भागात ही सिस्टीम प्रभाव करू शकते असं आपण सांगितलेलं आहे. त्या संदर्भातली काही उपग्रहाची प्रतिमा मॉडेल कडून आपल्या हाती लागलेली आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू. पुढील 24 तासामध्ये कशा पद्धतीचे राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. मित्रांनो, ही सिस्टीम आहे ती बऱ्यापैकी दक्षिण गुजरात पूर्णपणे प्रभावित करत आहे आणि गुजरातला लागून असणारा जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी सर्वाधिक हिचा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव हे उत्तरेकडील जिल्हे आहेत. त्यामध्ये नाशिक आहे. नाशिक मित्रांनो, उत्तर कोकण किनारपट्टी सुद्धा ही प्रभावित करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात, रत्नागिरी या भागात या सिस्टीमचा परिणाम होणार आहे. संपूर्ण विदर्भ, पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये या सिस्टीमचा प्रभाव येणाऱ्या 24 तासामध्ये राहणार आहे. त्यानंतर मराठवाड्याच्या उत्तर भागात ही सिस्टीम मुळे पाऊस पडणार आहे. मराठवाड्याच्या दक्षिणेकडे फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राहणार नाहीत. त्यानंतर हा जो मध्य महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे या भागात सुद्धा आपल्याला पावसाच्या ऍक्टिव्हिटी दिसत नाहीत. अशा रीतीनं 24 तासात आज आणि उद्या म्हणजे 2 तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण असेल. या ठिकाणी अगदी उद्यापर्यंत सुद्धा वातावरणात आपल्याला फारसे चेंजेस होताना दिसत नाहीत. अगदी राज्याच्या उत्तरेकडेच ही सिस्टीम प्रभावित करणार आहे. नांदेडचा उत्तर भाग परत उद्या सकाळपर्यंत आणि या भागात कोकण किनारपट्टीचा जो उत्तर भाग आहे या सिस्टीममुळे प्रभावित होणार आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र प्रभावित होण्याची शक्यता आहे. कारण का तर ही गुजरातला लागून आहे, गुजरातच्या जवळ आहे आणि त्यामुळे गुजरातला लागून असणारा जो महाराष्ट्राचा भाग आहे त्या भागात ही सिस्टीम आपला परिणाम करणार आहे. अशा रीतीनं अंदाज लक्षात घ्या. आपल्या शेती पिकाचे नियोजन करा. मित्रांनो, धन्यवाद.